कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त महायुतीचा कर्तव्यनामा म्हणजे महापालिकेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे आणि त्यानंतर आमच्या महापौर आणि नगरसेवकांची कोल्हापूरकरांच्यासाठी कोल्हापूर शहरासाठी असणारी जी कर्तव्य आहेत ती मांडण्याचा मी प्रयत्न करतो। आणि थोडंसं काँग्रेसचाही जाहीरनामा परवा दिवशी जाहीर झालेला आहे, त्यात थोड्याशा त्याचं आमचं कंपॅरिझन होईल आणि मग नेते मंडळी त्याचं उत्तर देतील। आजच्या या कर्तव्यनाम्यासाठी घोषणा करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिटकर साहेब, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य आमदार राजेजी क्षीरसागर, सन्मान्य आमदार अमलजी महाडिक, माजी आमदार जाधव वहिनी, महेश जाधव, विजय जाधव, सर्व आमचे भावी नगरसेवक आणि आत्ताचे उमेदवार, उपस्थित असणारे सर्व पत्रकार, छायाचित्रकार बंधू भगिनी, जे मनात तेच मनपात हे स्लोगन घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। कोल्हापूर शहराला खरं पाहता महायुतीच्या माध्यमातून अपेक्षित असणारी बरीच कामं, मोठे प्रकल्प कोल्हापूरमध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत। सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांचे आम्ही अनुयायी आहोत। महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या परवानगीनं हा वचननामा कर्तव्यनामा आम्ही तयार केलेला आहे आणि या दोन्ही सरकारच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या शहराला भरभरून देण्याचं काम पूर्वीच झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कोल्हापूर विमानतळाचा विस्तार 276 करोड रुपये खर्च करून पूर्ण झालेला आहे आणि नव्यानं विस्तारीकरणासाठी 290 करोड रुपये प्रस्तावित आहेत। कोल्हापूर शहराला प्रतीक्षित असणारा 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर शिरोलीपासून उजगावपर्यंत आणि त्याच्यामध्ये बास्केट ब्रिज 1040 कोटी रुपये, कोल्हापूर रेल्वे स्टेशनसाठी प्रधानमंत्री मोदीजींनी 44 करोड रुपये दिलेले आहेत, चित्रनगरीसाठी महायुतीच्या सरकारनं 40 करोड दिलेले आहेत, पूर नियंत्रणासाठी राजेशजी बोलतील त्या विषयावर सविस्तर, महालक्ष्मी मंदिरासाठी 1400 करोड रुपये, तावडे हॉटेल ते शिवाजी पूल प्रस्तावित आता फ्लायओव्हर होतं, ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहरामधलं बरंच ट्रॅफिकचं बर्डन कमी होणार आहे। 1100 बेडचं हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये येतं आहे, मुश्रीफ साहेब त्याविषयी सविस्तर बोलतील। शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज मंजूर झालेलं आहे। PM इलेक्ट्रिक बसेस 150 बसेस मंजूर आहेत, एका बसची किंमत 2 करोड रुपये आहे आणि IT पार्कचं सुद्धा आता काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। ही सगळी कामं करून आम्ही आता लोकांच्या समोर येत आहोत। महापालिकेच्या निवडणुकीनंतर ज्या गोष्टी आम्ही अभिवचन लोकांना देत आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर महापालिकेची इमारत, नवीन इमारत बांधली जाईल, कारण आत्ताची जी इमारत आहे ती मध्यवस्तीमध्ये असल्यामुळे लोकांची गैरसोय होते। भविष्यातले सगळे अर्थसंकल्प हे नागरिकांचा सहभाग घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून केला जाईल। घरफाळा आकारणी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे वेगळ्या पद्धत लागू केली जाते। मुंबई वगळता राज्यभर समान पद्धतीने घरफाळा आहे, परंतु कोल्हापूरला वेगळी पद्धत आहे, तर भविष्यात त्याचाही विचार केला जाईल। महापालिकेतील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी तज्ज्ञ किंवा तज्ज्ञांची समिती नेमून आधुनिकीकरण कसं करता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। पंचगंगा स्वच्छता आणि पूर नियंत्रण याबाबतीत निर्णय घेतले जातील। रंकाळा संवर्धनाबद्दल आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब बोलतील। केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण काम सुरू आहे। सार्वजनिक वाहतूक मी आपल्याला सांगितलं आहे की ऑलरेडी आता 150 बसेस मंजूर आहेत, काम अंतिम टप्प्यामध्ये आहे चार्जिंग स्टेशनचं, ते झाल्यानंतर त्या कार्यान्वित होतील। कचरा उठवण्यासाठी
नियमितपणानं आणि आधुनिकीकरणाच्या पद्धतीचा वापर केला जाईल. उपनगरांमध्ये क्रीडांगणं निर्माण केली जातील. कोल्हापूरमध्ये जी बंद पडलेली महापौर केसरी कुस्ती स्पर्धा होती ती चालू केली जाईल. वेगवेगळ्या खेळांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं जाईल. शहराअंतर्गत सगळीकडं CCTVची सुरक्षा दिली जाईल. वेगवेगळ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळं पार्किंगची व्यवस्था होत नाही, ती पार्किंगची व्यवस्था केली जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी चांगली उद्यानं, ऑक्सिजन पार्कसारखे गार्डन्स निर्माण केले जातील. कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते नजीकच्या काळामध्ये 25 वर्षे टिकतील असे कॉन्क्रीटचे केले जातील. झोपडपट्टीधारकांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, तो सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या सर्व गोरगरीब लोकांना पक्की घरं दिली जातील. IT पार्कबद्दल मी आपल्याला बोललेलो आहे की IT पार्क अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते झाल्यानंतर लाखो युवक युवती जे आज कोल्हापूरपासून बाहेर आहेत त्यांची व्यवस्था कोल्हापूरमध्ये होईल. शहराअंतर्गत सर्व ठिकाणी सोलरचे दिवे बसवले जातील. लोकसहभागातून उद्यानांचं सुशोभीकरण केलं जाईल. जसं KSBP दादा आत्ता निघून गेले, KSBPच्या माध्यमातून सगळे शहरातले रस्ते आणि काही चौक डेव्हलप केले गेले होते. परंतु महाविकास आघाडीच्या काळामध्ये DY पाटील ग्रुपनं ते त्यांच्याकडून काढून घेतले आणि आता ते सगळेच्या सगळे चौक आणि रस्ते आता भकास झालेले आहेत. पुन्हा नव्यानं सार्वजनिक लोकांचा सहभाग घेऊन त्याचं संवर्धन आणि सुशोभीकरण केलं जाईल. महाराणी ताराराणी यांचं 350वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्त भद्रकाली ताराराणी पुरस्कार प्रत्येक वर्षी एका महिलेला दिला जाईल. फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत, त्यांचा योग्य ठिकाणी कुठल्याही शहरामध्ये वाहतुकीचा अडथळा होणार नाही, फुटपाथ व्यापले जाणार नाहीत या दृष्टिकोनातून दक्षता घेतली जाणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचं काम सुरू आहे. ते सगळ्या प्रभागांमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये पाईपच्या माध्यमातून गॅस पुरवठा केला जाईल. कलाभूमीचा सन्मान केला जाईल, ज्याच्यामध्ये आपल्याकडे अनेक कलाकार आहेत. चित्र, शिल्प, नाट्य, संगीत यामध्ये असणाऱ्या सर्व लोकांसाठी त्यांचं ब्रँडिंग करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व नगरसेवक प्रयत्न करतील. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही एक संकल्पना प्रत्येक प्रभागामध्ये राबवण्यासाठी शहरामध्ये 60 ठिकाण काढलेले आहेत. त्या ठिकाणी ते दवाखाने उभा केले जातील आणि शहरामध्ये 10 ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे केले जातील. खरं पाहता दुर्दैव आपलं की कोल्हापूरमध्ये एकही महिलांसाठी डेडिकेटेड असं स्वच्छतागृह नाही आहे. तर या सगळ्या बाबींमध्ये आमचे सर्व निवडून आलेले उमेदवार आणि नगरसेवक आणि महापौर या सगळ्या बाबी ज्या आज महायुतीच्या वतीनं घोषित केलेल्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि ते पूर्ण करतील. काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल मला मुद्दाम आवर्जून आपल्याला सांगायचं आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये महिला सक्षमी अंतर्गत स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे, सुरक्षित पाळणाघर, कौशल्य प्रशिक्षण आणि पिंक बस महिलांसाठी, शिक्षणासाठी स्मार्ट शाळा, डिजिटल अभ्यासिका, शाळा इमारती बांधणे आणि खेळांचे मैदान तयार करणे, आरोग्यामध्ये नवीन रुग्णवाहिका, मोटरबाईक रुग्णवाहिका, फिजिओथेरपी सेंटर, डायलिसिस सेंटर, शहरी पायाभूत सुविधामध्ये उत्तम दर्जाचे रस्ते, महापालिका, नवीन इमारत, घरगुती गॅस पाईपलाईन, उद्यानांचा कायापालट, 24 तास शुद्ध पाणी, रोजगार निर्मिती, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वगैरे अशा सगळ्या गोष्टी काँग्रेसनं जाहीर केलेल्या आहेत. आता यामध्ये 2च प्रश्न आहेत. हे सगळ्या करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो ते कुठून देणार आहेत? जिल्ह्यामध्ये त्यांचा एकही विधानसभेचा आमदार नाही आहे. 10च्या 10 आमदार युतीचे आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, काँग्रेसचे एकही मंत्री नाही आहेत. केंद्रामध्ये तर काय प्रश्नच नाही, कारण मोदीजी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे एवढ्या सगळ्या जर बाबी पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे, ते देऊ शकणार नाहीत हे सर्व कोल्हापूरकर जाणतात. आणि त्याचबरोबर माझा दुसरा प्रश्न आहे की एवढं सगळं तुम्हाला आज करायचं आहे तर 15 वर्ष महापालिकेची सत्ता तुमच्या हातामध्ये होती.
यातलं तुम्ही एकही काम का करू शकला नाही? आज एकही शौचालय महिलांसाठी कोल्हापुरात तुम्ही 15 वर्षात बांधू शकला नाही आणि आज तुम्ही लोकांना अशा पद्धतीची स्वप्न दाखवता. आणि म्हणून मी सांगितले की हा काँग्रेसचा जाहीरनामा हा फसवा जाहीरनामा आहे. याचा दुसरा आणखीन एक पुरावा आहे. लोकसभेच्या वेळेस याच माजी पालकमंत्र्यांनी असाच एक इव्हेंट करून काँग्रेसचा जो लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातलेच सगळे आयटम आता त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये वापरलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा असंच आहे, सर्व नैसर्गिक साधने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त केली जाईल, हवा प्रदूषण मुक्त केलं जाईल, स्वच्छता, आरोग्य, कचरा, महिला, पूर नियंत्रण, शेती, क्रीडा, रोजगार, हे सगळे जे त्यावेळी घोषित केलं होतं तेच आता पण त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि माझा हाही तिसरा प्रश्न आहे की यातला हे जे तुम्ही काँग्रेसचं 4 पानी लोकसभेच्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातलं कुठलं एक तरी तुम्ही कलम पूर्ण केला आहे का, करू शकला आहे का, किंवा करू शकणार आहात का, याचंही उत्तर त्यांनी समाजाला आणि मीडियाला आवर्जून दिलं पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. खरं पाहता इव्हेंट करण्यामध्ये ते मास्टर आहेत. काल त्यांनी महिलांना KMT बस फ्री देणार म्हणून सांगितलं, परंतु तुम्ही विचार करा KMTची अवस्था इतकी बिकट आहे की जवळजवळ 70 बसेस अजूनसुद्धा नादुरुस्त आहेत. टायर घालायला पैसे नाहीत किंवा अन्य मेंटेनन्ससाठी पैसे नाहीत. तुमच्या लक्षात आहे का बघा, पूर्वी महाडिक साहेबांनी एकदा अशाच पद्धतीनं बसेस बंद पडल्या होत्या आणि सर्व नगरसेवकांनी विनंती केली. महाडिक साहेबांनी 10 लाख रुपये देऊन टायर आणून गाठले होते आणि बस चालू झाली त्या रस्त्यावर. त्याला बराच काळ गेला. आज तुम्ही तसं का करू शकला नाही? सगळ्या बसेस बंद अवस्थेत आहेत आणि तुम्ही महिलांना फ्री बस देणार म्हणून सांगता. काल ते एका बसमध्ये गेले, त्या बसमध्ये गेले, मुश्रीफ साहेब त्याच्यावर बोलतील आणि बसमध्ये मी सामान्यांच्या बरोबर प्रवास करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते राहुल गांधीच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलेले आहेत. बिहारच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या लक्षात आहे का, राहुल गांधींनी एका नाल्यात उडी मारली होती. म्हणजे त्यांना वाटलं ती गंगा आहे, नदी आहे, नदी म्हणून त्यांनी उडी मारली, पण ते नाल्यात गेले. एक इव्हेंट केला होता, परंतु त्यांच्या त्या इव्हेंटचा बिहारच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम झाला नाही. फक्त 5 आमदार त्यांचे निवडून आले. तसा काहीसा प्रयोग हे आपले कोल्हापूरचे राहुल गांधी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटते. आणि रंकाळ्यावरती गेले, वॉकिंगला सकाळी गेले. 15 वर्षात कधी गेले होते का रंकाळ्यावरती लोकांना भेटण्यासाठी? मग निवडणूक आली की तुम्हाला हे सगळं का सुचतंय? कारण की ते घाबरलेत आणि घाबरल्यामुळं सैरभैर सुटलेले आहेत. काही घोषणा करतायत, काही इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कोल्हापूरच्या लोकांनी त्यांचा खरा चेहरा, खरं रूप त्यांचं ओळखलेलं आहे. आणि 15 वर्ष लोकांनी त्यांना संधी दिली, सत्ता दिली, त्याचा दुरुपयोग केला. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी शेवटी राखून ठेवला होता सांगण्यासाठी, ते म्हणजे भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे किती हास्यास्पद आहे बघा. 2 प्रकल्प कोल्हापूरसाठी त्यांनी आणले. एक IRBचे रस्ते, ज्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विरोध असताना त्यांनी त्याचं समर्थन केलं आणि 3 टोलच्या पावत्या फाडून त्यांनी सांगितलं की मी यामध्ये काहीतरी ढपला पाडलेला आहे, हे सांगण्याचा प्रयत्नच त्यांचा होता. आणि दुसरी थेट पाईपलाईन, ज्याच्या अनेक वेळा पेपरला बातम्या आलेल्या आहेत की कशा पद्धतीनं त्यामध्ये गैरकारभार झालेला आहे. म्हणजे 2 प्रकल्प आणताना भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात बरबटलेले असताना भ्रष्टाचारमुक्त कारभार करू असं जे आश्वासन ते कोल्हापूरकरांना देत आहेत, ते सगळे कोल्हापूरकर त्यांना जाणतायत की कशा पद्धतीचं त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून बाकीच्या गोष्टी मला आत्ता सांगण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही जो वचननामा दिला आहे, कर्तव्यनामा दिला आहे, आम्ही त्या शब्दाला जाणणारे लोक आहोत. कारण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे आमचं सरकार आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा, हे शब्दाला जागणारे नेते आहेत. जे शब्द देतात ते पाळतात. आणि जाहीरनामा, वचननामा, कर्तव्यनामा आम्ही या तिन्ही पक्षांनी आपापल्या नेत्यांच्याकडे पाठवून दिलेला होता आणि त्यांच्या संमतीनं आम्ही हा इथं घोषित करत आहोत. मला विश्वास आहे या सगळ्या आमच्या बाबींवर कोल्हापूरकर विश्वास ठेवतील आणि आमच्या पूर्ण 81 उमेदवारांना प्रचंड निवडून आणतील याचा आम्हाला विश्वास आहे. मी कोल्हापूरकरांना आपल्या वतीनं आवाहन करतो की ज्या ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ, शिवसेनेचं धनुष्यबाण
आणि राष्ट्रवादीचं घड्याळ असेल त्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आमदार राजेश क्षीरसागर या वचननाम्याबद्दल आपलं मत व्यक्त करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.